कोणीतरी म्हटले आहे की नीतिशास्त्र म्हणजे तुम्हाला काय करण्याचा अधिकार आहे आणि काय करणे योग्य आहे यातील फरक ओळखणे. कदाचित कळण्यास थोडे कठीण वाटेल, पण समजून घेण्याचा आपण प्रयत्न कराल काय? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कापणीच्या वेळेस पाऊस याचा अर्थ अयोग्य वेळेस गोष्ट घडणे, ज्यामुळे फायदा तर काहीच होत नाही, परंतु तोटा मात्र पदरात पडतो. परंतु प्रश्न असा आहे की आम्हाला कसे कळणार की कोणत्या गोष्टीसाठी कोणती वेळ योग्य आहे? प्रियांनो, यासाठी आम्हाला सद्गुणी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा लागेल, ज्याच्या जोडीला आत्मनियंत्रण, दयाळूपणा आणि नैतिक सचोटी असेल. याचाच अर्थ आम्हाला नीतिशास्त्राच्या तत्वाने जगावे लागेल. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण याच गोष्टी पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही नीतिसूत्रे या जुन्या करारातील पुस्तकाच्या 25व्या अध्यायाचा अभ्यास करीत आहोत. मागील कार्यक्रमात आपल्या शेजाऱ्याची निंदा करण्यामधला धोका आम्ही पाहिला. आता आपण पुढील काही वचनांचा अभ्यास करूया. 11वे वचन सांगते, नीतिसूत्रे 25वा अध्याय आणि 11वे वचन. रुपेरी करड्यात सोन्याची फळे तसे समयोचित भाषण होय. हे किती सुंदर चित्र आहे, होय ना श्रोत्यांनो? अशा सौंदर्याशी शल्मोनाने समयोचित बोलण्याची तुलना केली आहे. पवित्र शास्त्र वाचत असताना आपल्या लक्षात येते की काही व्यक्तींनी योग्य शब्द अगदी योग्य वेळेला फार सुंदर रीतीने उद्गारले आहेत. कधी ते चांगले शब्द आहेत, तर कधी राग व्यक्त करणारे शब्द आहेत. परंतु ते शब्द आवश्यक होते व ते योग्य समय उद्गारले गेले. आपण काय बोलायला हवे आणि जे बोलायचे ते योग्य समय बोलायला हवे याची सुज्ञता प्राप्त होण्याकरिता आम्ही प्रार्थना करायला हवी. कधीकधी आम्ही योग्य शब्द चुकीच्या वेळेला व कधीकधी चुकीचे शब्द योग्य वेळेला वापरतो आणि कधीकधी आम्ही नको तेव्हा तोंड उघडतो. थोडेसे आत्मपरीक्षण केले तर आपल्या लक्षात ही गोष्ट येईल. आपल्या समाजात कोणीतरी चांगली ख्रिस्ती व्यक्ती तुम्हा सर्वांनाच माहीत असेल, जिचे बोलणे समयोचित व योग्य असते. अनेक वर्षांपूर्वी एका मंडळीमध्ये अशी अत्यंत धार्मिक देवाची एक सेविका होते आणि प्रत्येक रविवारी उपासना सभेनंतर उपदेशकाला काहीतरी चांगले उत्तेजनपर बोलण्याची तिची ख्याती होती. अनेकदा ऐकलेल्या उपदेशांविषयी काही चांगले बोलण्यासाठी लोकांजवळ शब्द नसत. अशा वेळेस ते या बहिणीजवळ घोटाळत. या हेतूने की ती नुकत्याच ऐकलेल्या उपदेशाविषयी काय बोलते ते ऐकावे. एकदा त्यांच्या उपासना सभेत एका बाहेरच्या उपदेशकाने उपदेश दिला आणि तो उपदेश फारसा चांगला नव्हता. आता अशा वेळेला ही देवभिरू बहीण त्या उपदेशकाला काय म्हणते याकडे सर्वांचे लक्ष लागले. त्याच्या त्या उपदेशाविषयी तिच्याजवळ कोणते चांगले शब्द असतील हे जाणण्याची त्यांना उत्सुकता वाटली. मग ती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ त्या उपदेशकाला भेटण्यासाठी गेली आणि त्याला म्हणाली, मला तुमचा उपदेश फार आवडला, कारण तो पवित्र शास्त्रातील एका अत्यंत सुंदर उतार्यावर आधारित होता. याला समयोचित भाषण म्हणतात. हेच ते रुपेरी करड्यातल्या सोनेरी फळासारखे सुंदर भाषण आहे. पुढे नीतिसूत्राचा लेखक 25व्या अध्यायाच्या 12व्या वचनात म्हणतो, सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणाऱ्या कानाला आहे. तुम्ही स्त्रियांची कर्णभूषणे पाहता, ती किती सुंदर दिसतात, होय ना? पण आजकाल काही पुरुषही कर्णभूषणे घालतात, पण मला ती कधीच आकर्षक वाटली नाही. स्त्रियांच्या कानात कर्णभूषणे
जशी शोभून दिसतात तसं लक्ष देणाऱ्या कानाला सुज्ञांचा उपदेश असतो. आजकाल जर एखाद्याला कोणी इतरांसमोर सुज्ञतेचा उपदेश केला तर ती फारशी चांगली गोष्ट समजल्या जात नाही. लोक म्हणतात, बापरे, त्याची सार्वजनिकरित्या कान उघडणी केलीत. छे, आता त्याला तुम्ही कधी जिंकू शकणार नाही, त्याला तुम्ही गमावले. परंतु श्रोत्यांनो, तो जर सुज्ञ उपदेश ऐकणारा असेल तर तुम्ही त्याला जिंकू शकता. पण तो जर तसा नसेल तर त्याला तुम्ही चांगले काही करण्याविषयी कधीच पटवू शकणार नाही. मला वाटतं कधी कधी कान उघडणी करण्याची गरज असते. 13वं वचन, कापणीच्या समय जसे बर्फाचे पेय तसा विश्वासू जासूद त्यास पाठविणाऱ्यास आहे, कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करीतो. श्रोत्यांनो, इस्रायल देशात कापणीच्या दिवसात फार उष्णता असते. अशा वेळेस तेथील लोक हर्मोन डोंगरावर जाऊन हिम गोळा करून आणत असत. तो स्वादिष्ट असे. अशा हिमाबरोबर विश्वासू जासूदाची तुलना केलेली आहे. खूपदा आम्ही काही महत्वाचे निरोप घेऊन एखाद्या व्यक्तीला किंवा नोकराला पाठवतो आणि तो विश्वासूपणाने वेळेवर आणि योग्य प्रकारे निरोप देईल की नाही याची मोठी चिंता करीत राहतो. जोपर्यंत तो निरोप व्यवस्थित पोहोचल्याची बातमी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत ती काळजी आम्हाला सोडत नाही. म्हणून निरोप देण्यासारखे अगदी साधारण काम असले तरी त्याकरिता विश्वासूपणा जवळ असणे किती महत्वाचे आहे, होय ना? असा विश्वासू निरोपी त्याला पाठविणाऱ्या शीत हिमाप्रमाणे आल्हाददायक आहे. आम्हा सर्वांनाच आपल्या अवतीभोवती विश्वासू लोक हवे असतात. पुरुषाला विश्वासू पत्नी हवी असते, विश्वासू मुले हवी असतात, नोकरी देणाऱ्याला विश्वासू नोकर हवे असतात, देवाच्या सेवकाला विश्वासू कार्यकर्ते आणि मंडळी हवी असते, आणि लोकांना विश्वासू देवाचा सेवक हवा असतो. खरोखर विश्वासूपणा हा एक सुंदर सद्गुण आहे. कडक उन्हाळ्यात शीत पेयाप्रमाणे आपल्याजवळ असलेली विश्वासू व्यक्ती असते. आता 14वं वचन पहा, मेघ व वारा असून वृष्टी नाही त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरविणारा आहे. काही लोक त्यांच्याजवळ नसलेल्या देणग्यांची शेखी मिरवतात. देवाच्या सेवकांना अशा लोकांची अनेक पत्रे येतात. एकदा एका माणसाने एका देवाच्या सेवकाला पत्र लिहून कळवले की तो एक सुवार्तिक, एक बायबल अध्यापक, गायक आणि पियानो वादक आहे. तो सर्व काही करू शकतो. त्याची त्या मंदिरात सभा घेण्याची इच्छाही त्याने आपल्या पत्रात व्यक्त केली. देवाच्या सेवकाने ते पत्र आपल्या मंडळीच्या पदाधिकाऱ्यांना दाखवले. ते पत्र वाचून त्यांना हसू आले. ते देवाच्या सेवकाला म्हणाले, या माणसाला तुम्ही का आमंत्रण देत नाही? यावर देवाच्या सेवकाने त्यांना उत्तर दिले, 2 कारणांमुळे मी कधीही या माणसाला आमंत्रित करणार नाही. पहिले कारण हे की तो स्वतःविषयी जे बोलतो तसा तो खरंच असेल तर त्याचा उपदेश ऐकल्यावर आपल्या मंडळीला माझे उपदेश पुन्हा ऐकायला कधीही आवडणार नाहीत. दुसरे कारण हे की जी देणगी या माणसाजवळ नाही त्याविषयी तो बढाई मारत आहे असे मला वाटते. खरोखर किती लज्जास्पद चित्र आहे हे. असे लोक आपल्या समाजात आहेत, पण त्यांचे खरे स्वरूप फार काळ लपून राहत नाही. हे वर्णन शेवटल्या काळातील धर्मभ्रष्ट लोकांचे आहे. यहुदाने त्यांचे अगदी स्पष्ट वर्णन केले आहे. तो यहुदाचे पत्र ह्याच्या 12 आणि 13 वचनांमध्ये म्हणतो की वाऱ्याने वाहून नेलेले निर्जल मेघ, फलहीन झाडे, लज्जारूपी फेस दाखविणाऱ्या समुद्राच्या विक्राळ लाटा असे आहेत. नीतिसूत्राचा लेखक 25व्या अध्यायाच्या 16व्या वचनात पुढे लिहितो, मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा, जास्त खाल्ल्यास तर तुला वांती होईल. जुन्या करारात मध नैसर्गिक गोडीचे प्रतीक आहे. तेव्हा अन्नार्पणामध्ये मध घालण्याची परवानगी नव्हती, कारण ते अन्नार्पण मानवी देह धारण केलेल्या येशू ख्रिस्ताचे प्रतीक होते. त्याच्यामध्ये नैसर्गिक माधुर्य नव्हते. तुम्हाला असे खूप मधुर बोलणारे लोक कधी भेटले आहेत काय, की ज्यांच्या गोड बोलण्याचा तुम्हाला कंटाळा येतो? लक्षात घ्या की जास्त मध खाल्ल्याने वांती होते. मराठीत एक म्हण आम्ही नेहमी वापरतो की ऊस गोड लागला म्हणून तो मुळापासून खाऊ नये, किंवा अति तेथे माती. कोणाचा स्वभाव जर चांगला असेल तर त्याचा गैरफायदा घेऊ नये, नाहीतर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असेच हा लेखक येथे सुचवित आहे. आता पुढचे वचनही या वचनाला अनुसरून आहे, की आपण वाचूया 17वे वचन.
शेजाऱ्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करेल. शेजाऱ्याच्या घरी सारखे जाऊन स्वतःचाच मान गमावून बसणे मूर्खपणाचे आहे. लोकांना आमचा कंटाळा येईपर्यंत त्यांच्याकडे आम्ही बसू नये. मला वाटतं अविवाहित तरुण तरुणी आणि पत्नीशी फारसा संवाद न साधणारे पती ह्यांच्याकरिता हे बोधवचन लागू पडते असे मला वाटते. कोण असे म्हणते की पवित्र शास्त्र व्यावहारिक जीवनाविषयी काही सांगत नाही? आमच्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक अंगाला ते स्पर्श करते. त्याविषयी तुमचे व माझे मार्गदर्शन करते. पुढे आणखीन एक व्यावहारिक सत्य सांगितले आहे. 25वा अध्याय 19वे वचन. संकट समयी विश्वासघातक्यावर भरोसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे यासारखे आहे. थोडक्यात असून उपद्रव नसून खोळंबा असला प्रकार म्हणजे संकटसमयी विश्वासघातक्यावरचा भरोसा आहे. अडचणीच्या वेळेला अशा व्यक्तीवर भरोसा ठेवण्याशिवाय जर दुसरा पर्याय नसेल तर सतत दुखणाऱ्या तुटलेल्या दाताप्रमाणे, लचकलेल्या पायाच्या दुखण्याप्रमाणे नुकसान व गैरसोय सहन करावी लागते. उदाहरणार्थ, यहुदा तशी व्यक्ती होता. तुम्हालाही अशी व्यक्ती कधीतरी भेटलीच असेल. 21 आणि 22 वचने पहा, पुढे काय सांगतात. तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यावयाला दे. असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखाऱ्यांची रास केल्यासारखे त्याला होईल आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल. श्रोत्यांनो, हे तत्व प्रभू येशूने व नंतर प्रेषित पौलानेही सांगितले आहे आणि हे फार महत्वाचे आहे. 23वे वचन. उत्तरेचा वारा पाऊस आणितो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करीते. आम्ही अशा वातावरणात जगत आहोत की जेथे कोणी कोणाला रागावयाचे नाही, सुधरवायचे नाही असा अलिखित नियम आहे. आम्ही सर्वांशी सर्व वेळ स्नेहाने वागू शकत असू तर ती एक चांगली गोष्ट आहे, परंतु सर्व स्नेहाला पात्र आहेत असे नाही. दूध पिऊनही विषच ओकणाऱ्या गवतातल्या न दिसणाऱ्या सापासारखेही काही लोक या जगात आहेत. कोणीही पाय घसरून पडेल असे खाच खळगे येथे आहेत. देवाच्या वचनाविषयी खोटे शिक्षण व खोटे सिद्धांत आहेत. मला त्यांच्या विरुद्ध बोलायचे आहे व मी ते प्रीतीच्या आत्म्याने करेन अशी मला आशा आहे. एखाद्या व्यक्तीला दुखावण्याचा माझा उद्देश नाही, पण मी देवाच्या वचनाचे सत्य सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्याविषयी मला पवित्र शास्त्रात पुष्कळ समर्थन मिळते. त्याविषयीच हे वचन आहे. 25वा अध्याय 24वे वचन. भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्याला बसणे पुरवले. ही गोष्ट आम्हाला याआधी अनेक वेळा सांगण्यात आलेली आहे. शल्मोनाला अनेक बायका होत्या आणि त्यांच्यापैकी कित्येक बायकांशी त्याचे पटत नसावे म्हणून त्याने या गोष्टीचा वारंवार उल्लेख केला असावा. त्याच्यावर अधिकार गाजविणाऱ्या बायकाही त्याच्या जनानखान्यात असाव्यात असे मला वाटते. आपल्या पतीवर अधिकार गाजवून त्याला आपल्या तालावर नाचवणारी पत्नी पतीला अगदीच नकोशी होते. अशा पत्नीपासून कधी आपली सुटका होईल याची त्याला ओढ लागून राहते आणि भांडखोर बायकोची दिवसभर कटकट ऐकण्याऐवजी धाब्याचा एक शांत कोपरा त्याला हवासा वाटतो. शल्मोनाला या गोष्टीचा अनुभव असावा असे वाटते.
आपण पुढे वाचूया 25वा अध्याय आणि 25वे वचन. तान्हेल्या जीवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय. श्रोत्यानो, जे आपल्या आईवडिलांपासून प्रियजनांपासून दूर राहतात त्यांची स्थिती वर्णन करणारे हे वचन आहे. आपल्या दूर राहणाऱ्या प्रियजनांपासून आलेले शुभवर्तमान तान्हेल्या जीवाकरिता थंड पाण्यासारखे असते. होय ना श्रोत्यानो? हे वचन महत्वाचे आहे, पण त्याचा यापेक्षाही अधिक काही अर्थ आहे. एका दूर देशाहून आमच्याकरिता एक शुभवर्तमान आले आहे. प्रभू येशूने योहान शुभवर्तमान 16वा अध्याय 28व्या वचनात म्हटले, मी पित्यापासून निघून जगात आलो आहे, पुन्हा जग सोडून पित्याकडे जातो. जॉन वेस्ली यांनी म्हटल्याप्रमाणे त्या छोट्याशा काळाशी परमेश्वराचा एक करार होता आणि त्याच काळात त्याने तुमचे व माझे तारण सिद्ध केले. दूर देशाहून आमच्याकरिता आलेले शुभवर्तमान हेच आहे. तुम्ही येशूचा स्वीकार केला आहे काय? ते शुभवर्तमान तुम्ही स्वीकारले आहे काय? तो जीवने पाणी, तानेल्या जीवाकरिता गार पाणी आहे. आता पहा 26वे वचन. दुर्जनापुढे स्थान भ्रष्ट झालेला धार्मिक हा गढूळ केलेला झरा, नासलेले जलकुंड याप्रमाणे आहे. शिकारीच्या निमित्ताने रानावनात फिरणाऱ्यांना नासलेले जलकुंड किती निराशा करणारे असते याचा अनुभव असतो. प्रवाशाने पाण्याच्या शोधात जावे आणि त्याला गढूळ पाणी सापडावे ही अतिशय निराश करणारी गोष्ट आहे. होय ना श्रोत्यानो? हे चित्र मागे घसरणे झालेल्या व्यक्तीचे आहे. लेखकाने ही तुलना त्या न्यायी माणसाबरोबर केली आहे, जो सत्याच्या बाजूने कधी उभा राहिला व नंतर दुर्जनांच्या समोर झुकला. ही गोष्ट धंद्याच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत अनेकदा घडते. सरळ वृत्तीचे लोक पद मिळविण्यासाठी दुर्जनांसमोर झुकतात आणि ही गोष्ट मंडळीमध्येही घडते. जी व्यक्ती शुद्ध सिद्धांताची बाजू घेते, सत्याच्या बाजूने उभी राहते, ती नंतर त्या बाबतीत तडजोड स्वीकारू लागते. ही फार निराशा करणारी बाब आहे. तान्हेल्या माणसाने पाण्याच्या शोधात नेमके नासलेल्या जलकुंडाजवळ यावे तसेही आहे. ख्रिस्ताचा स्वीकार करून त्याच्या वचनात व विश्वासात जर तुम्ही वाढत नसाल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांकरिता तुम्ही नासलेले जलकुंड आहात. 27वे वचन. मधाचे अतिसेवन करणे बरे नाही, तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही. थोडे मध खाणे चांगले आहे, पण त्याच्या अतिसेवनाने वांती होते. जी व्यक्ती विशेष रीतीने देवाच्या सेवेत आहे ती जर स्वतःचा गौरव शोधत असली तर तिचा लोकांना वीट येतो. दुर्दैवाने असे लोक आमच्या मंडळांमध्ये आहेत. ते स्वतःच्या गौरवाकरिता, अयोग्य महत्वाकांक्षेकरिता धडपड करतात आणि ही गोष्ट वीट आणणारी आहे. आता आपण 28वे वचन वाचूया. ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही तो गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. जो पुरुष किंवा स्त्री आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकत नाही, स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही, अशा स्त्री पुरुषांच्या संदर्भात हे वचन आहे. तुम्हाला ठाऊक आहे का की इंद्रिय दमन हे पवित्र आत्म्याचे फळ आहे? बोलणे किंवा सत्याची बाजू घेणे या गोष्टींसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी नेमलेली वेळ आहे. आणि प्रिय श्रोत्यानो, आम्हापैकी प्रत्येकाने स्वतःवर ताबा ठेवण्याची गरज आहे. नीतिसूत्राच्या 26व्या अध्यायातील पहिली काही वचने मूर्खांविषयी आहेत. या पुस्तकातील अनेक वचने मूर्ख लोकांविषयी आहेत. परंतु या वचनामधून परमेश्वर भोळ्या किंवा मानसिक उणीव, विकृती असलेल्या व्यक्तींविषयी बोलत नाही. तर परमेश्वर ज्या मूर्खाविषयी बोलतो तो माणूस हुशार असेल, त्याच्याजवळ डॉक्टरेटही असेल. दावीद म्हणाला, मूर्ख आपल्या मनात म्हणतो की देव नाही. म्हणजे मूर्ख म्हणजे नास्तिक. तो बुद्धिमान असेलही, पण तो या व्याख्येनुसार मूर्ख आहे. हिब्रू भाषेत मूर्ख म्हणजे वेडा. याचा अर्थ असा की जो देव नाही असे म्हणतो तो वेडा आहे. कधीकधी नात्यातल्या नात्यात केलेले विवाह अतिशय बुद्धिमान मुलांना जन्म देतात, पण त्यांच्यामध्ये मानसिक उणीवाही असण्याची दाट शक्यता असते. एका शहरातील एका देवाच्या सेवकाने अशा प्रकारे आपल्या जवळच्या नात्यातल्या मुलीशी लग्न केले. त्यांना 2 मुली झाल्यात. या मुली अत्यंत बुद्धिमान होत्या. पुढे त्या जेव्हा एकट्या राहू लागल्या तेव्हा त्यांचा विक्षिप्तपणा जगजाहीर झाला. त्यांच्या घरामध्ये कोंबड्या, बकऱ्या, गायी, घोडे वगैरे प्राण्यांना मुक्त संचार होता. हे प्राणी घरभर फिरत व वाटेल तेथे बसत.
आता त्यांचे घर कसे असेल याची आपण कल्पना करू शकता. या बहिणींमध्ये काही मानसिक विकृती होती. नीतिसूत्राचे पुस्तक अशा मानसिक विकृती असलेल्यांना मूर्ख म्हणत नाही. परमेश्वराला जे नाकारतात त्यांना तो मूर्ख किंवा वेडे समजतो. 26वा अध्याय 1 वचन पहा. उन्हाळ्यात जसे बर्फ, कापणीच्या समय जसा पाऊस, तसा मूर्खाला सन्मान शोभत नाही. श्रोत्यानो, मूर्खाची एक खूण ही की त्याला स्वतःच्या सन्मानाची किंमत नसते. खरे सांगायचे तर मूर्खाला काही सन्मान नसतोच. 2 वचन पहा. भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. भाकिते नेहमीच खरी ठरतात असे नाही. आजकाल आमच्यामध्ये भविष्यवाद सांगणारे तथाकथित संदिष्टे पुष्कळ आहेत. ते पुढील काही वर्षांमध्ये काय होईल हे आम्हाला सांगत राहतात. त्यातील काही गोष्टी खऱ्या होतात म्हणा, परंतु या लोकांची माहिती देवापासून आलेली नसते. कारण काही वेळा ते चुकीचा भविष्यवाद करतात आणि अनुवाद 18वा अध्याय 20 ते 22 या वचनानुसार देवाचा संदेष्टा कधीच चुकत नाही. 3 वचन. घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, मूर्खाच्या पाठीला बडगा. श्रोत्यांनो, घोडा व गाढव यांना प्रशिक्षण देता येते आणि त्याला ते प्रतिसादही देतात, परंतु फक्त भारी शिस्तीलाच मूर्ख प्रतिसाद देईल. यानंतर 4 आणि 5 वचने पहा. मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, देशील तर तू त्याच्यासारखा ठरशील. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वतःला शहाणा समजेल. नास्तिकांना पवित्र शास्त्रातील परस्पर भिन्नता दाखवून द्यायला आवडते आणि ही 2 वचने ते त्यासाठी वापरतात. परंतु या 2 वचनांमध्ये परस्पर भिन्नता नाही, तर ती वागण्याच्या 2 पद्धती दाखवून देतात. मला अनेक प्रकारच्या लोकांकडून पत्रे येतात. त्यातील काही पत्रांना मी उत्तर देते, काहींना मी उत्तर देत नाही. कोणाला उत्तर द्यायचे व कोणाला नाही हे मला ठरवावे लागते. कारण काही पत्रे मूर्ख माणसांनी लिहिलेली असतात. त्यांना त्यांच्या मूर्खतेप्रमाणे मी जर उत्तर दिले तर मी मूर्ख ठरेन. जर मूर्खाला वाव दिला तर मीही मूर्ख ठरते. असाच एक अनुभव मला आला. एका बुद्धिमान माणसाचे मला एक पत्र आले. मी अगदीच चूक शिकवत आहे असे त्याला वाटत होते. त्याची ती चूक सुधरवून त्याला सत्य सांगावे असे मला वाटले, म्हणून मी त्याला 5व्या वचनानुसार उत्तर दिले. त्याचे मला पत्रोत्तर मिळाले. पण श्रोत्यानो, तुम्हाला सांगू का की इतके मूर्ख पत्र मी आयुष्यात कधीच वाचले नव्हते. त्याला पहिले पत्र पाठविण्याचा मूर्खपणाच झाला असे मला वाटले. आता त्याच्या त्या पत्रोत्तराला मी प्रतिसाद देणार नाही. मी 4थ्या वचनाप्रमाणे वागेन. या ठिकाणी 2 प्रकारचे वर्तन सांगण्यात आले आहे आणि प्रतिसाद देणे किंवा न देणे हे आम्हाला ठरवायचे आहे. मूर्ख किंवा नास्तिकाच्या वटवटीला कितपत प्रतिसाद द्यायचा हे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते. तिमोथेला 2 पत्र 6वा अध्याय 20व्या वचनाचा 2रा भाग. अधर्माच्या रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले आहे तिच्यातले आडफाटे ही वर्ज कर. पुढे 6वं वचन पहा काय सांगतं. जो मूर्खाच्या हाती निरोप पाठवितो तो आपले स्वतःचे पाय कापून घेतो, त्याचे नुकसान त्याच्या पदरी पडते. भोळसट अयोग्य माणसाच्या हाती निरोप देण्याने आपण स्वतःवर नुकसान ओढून घेतो. 7वं वचन. लंगड्याचे पाय जसे कमजोर तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन असते. हे वचन मला दाखल्यांनाही लागू करावेसे वाटते. ईश्वर विज्ञानाचे काही प्राध्यापक पवित्र शास्त्रातील दाखल्याचे असे अर्थ लावतात की ते मला मूर्खाच्या तोंडचे कमजोर दाखले वाटतात. 8वं वचन. मूर्खाला मान देणारा गोफणीत गोटा घट्ट बांधणाऱ्यासारखा आहे. किंवा असेही म्हणता येईल की मूर्खाला मान देणे माकडाच्या हातात कोलीत देण्यासारखे आहे. 9वे वचन मूर्खाविषयी आणखी सांगते. 9वे वचन. मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन झिंगलेल्या इस्माच्या हातात शिरणाऱ्या काट्यासारखे आहे. नशेत असलेल्या माणसाच्या हातातली काटेरी फांदी त्याला जखमी तर करते व इतरांनाही जखमी करते. हीच गोष्ट मूर्ख शिक्षकालाही लागू पडते. त्यामुळे तो स्वतःचे नुकसान तर करतोच, पण त्याचे ऐकणाऱ्यांचेही नुकसान करतो. 10 आणि 11 वचने. कुशल कारागीर सर्व वस्तू सिद्ध करीतो आणि जो मूर्खाला कामास लावितो तो कोणाही आल्या गेल्यास कामास लावणाऱ्यासारखा आहे. जो मूर्ख आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करीतो तो आपल्या उगीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखा होय. मला खात्री आहे श्रोत्यानो
की ह्या सर्व वचनांच्याद्वारे परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो. आजचा प्रश्न, नीतिसूत्रे या पुस्तकाप्रमाणे आम्ही मध किती खावा? ए. भरपूर, बी. पुरे इतका, सी. 1 थेंब, डी. अजिबात नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की योग्य समयाला योग्य गोष्टी करणे किती महत्त्वाचे आहे. आजच्या अध्ययनात आपल्या लक्षात आलेच असेल की येथे नीतिशास्त्राचे तत्व तर सांगितलेलेच आहे, परंतु तुलनाही केली आहे. म्हणूनच ते एक व्यावहारिक मार्गदर्शनपर आहे याला पुष्टी मिळते. प्रियांनो, आपला देव आमची काळजी घेणार आहे. तो आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करतो यासाठी की आम्ही त्याचे पालन करावे. काय आपला निश्चय झाला आहे ही तत्वे आपल्या जीवनात असावीत म्हणून? आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. प्रभूजी, आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की नीतीनं वागणं आमच्यासाठी किती उत्तम आहे. आणि विशेष करून प्रभूजी, हीच अपेक्षा तू आमच्या जीवनाकडून करत आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, आमच्या जीवनामध्ये आम्ही जे वागतो, जे काही आमचं आचरण आहे, प्रभू परमेश्वर देवप्पा, त्याच्याद्वारे तुला संतोष मिळावा म्हणून प्रभूजी आम्ही अधिक कष्ट घ्यावे. होय प्रभूजी, आम्ही उणे आहोत हे आम्हाला ठाऊक आहे, परंतु आमचा उणेपणा दूर करण्यासाठी प्रभूजी तू सदैव तयार आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.